गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, निंदकाचं घर असावं शेजारी। म्हणजे काय बरं? म्हणजे जगात सोपं काम कुठलं असेल ना, तर ते आहे निंदा करणं। कारण का त्याला अक्कल लागत नाही। जगात एकच गोष्ट अशी आहे ना की त्याला अक्कल लागत नाही, म्हणून अक्कल शून्य माणसानं निंदा करतात। शहाणपण ज्याच्याजवळ आहे ना, ती माणसं इतरांचं कौतुक करत असतात। मग आता आपण स्वतःला समजावं की आपण शहाणे आहोत की वेडे आहोत। आपण इतरांची निंदा करतो की नाही, म्हणजे स्वतःवरून जग ओळखावं। इतरांचं कौतुक करायचं ना की निंदा करायची, हे आपण ठरवावं। कारण तूच आहेस ना तुझ्या जीवनाचा शिल्पकार। म्हणजे इतरांचं दोष पाहणं हे फार सोपं आहे, पण आपण स्वतःचे दोष पाहतो का बरं? का नाही पाहत बरं? आपले दोष कुणी बघत नाही। त्याचं कारण ते आपल्याला दिसत नाही, कारण ते आपल्या जवळच असतात ना। आपल्या जवळ असलेलं कपाळ आहे ना, आपल्याला कधी दिसतं का बरं? कधीच दिसत नाही। तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे ते अगोदर तू बघ आणि मग सांग, असं म्हणतात ना। परंतु तो ते बघू शकत नाही। आरशात बघण्याचा प्रयत्न केला ना, तरी आरशात ते दिसतं, ते प्रतिबिंब कपाळ नव्हे। सांगायचा मुद्दा हाच आहे ना की आपण एखाद्याचं कौतुक करणं व निंदा करणं, यात कौतुक करणं फार कठीण आहे, हे निंदा करणं फार सोपं आहे। कारण सोपं कार्य करणाऱ्याला वाटतं की त्यांचं कौतुक इतरांनी केलं पाहिजे, पण हा कार्य करतो याला सद्गुरू तर व्हायचं नाही ना। असे सद्गुरू होता आला असतं ना, तर सगळे सद्गुरू झाले असते। सद्गुरू असे होता येत नाही। कार्य करणाऱ्याचं कौतुक करा, त्याला प्रोत्साहन द्या। प्रोत्साहन देता येत नसेल ना, तर निदान गप्प तरी बसा, निंदा तरी करू नका। जीवनात आपण काय करतो ना, कशासाठी आलेलो आहोत, जन्माला कशासाठी आलेलो आहोत, कुठल्या तरी संप्रदायामध्ये कशासाठी आलो आहोत, याचा पहिले विचार करायला हवा। अहंकार घालवण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत ना, हे स्मरण आपल्यावर ठेवा। पण तुम्हाला अहंकार येतो का हे अगोदर बघा। अहंकार गेल्याशिवाय देव मिळणार आहे का बरं? अजिबात नाही। म्हणजेच मनुष्याच्या जीवनातील हे जीवन आहे ना, हे जीवन म्हणजे काय? जोपर्यंत मनुष्याला कळत नाहीत ना, जोपर्यंत मनुष्याला समजत नाही, तोपर्यंत या हृदयातून अहंकार जाईल का बरं? आपल्या या जीवनातून अहंकार जाईल का? कधीच जाणार नाही। म्हणजे जीवन म्हणजे दोन नद्यांचा संगम आहे। एक नदी म्हणजे सुख आणि दुसरी नदी म्हणजे दुःख। सुखात सगळे आपल्यासोबत असतात आणि दुःखामध्ये काही मोजकीच माणसं सोडली ना, तर कोणीच आपल्यासोबत नसतं। यालाच तर जीवन म्हणतात ना। म्हणजेच जीवनाच्या प्रवासात खूप माणसं भेटतात, काही चांगलीसुद्धा भेटतात, काही आधारसुद्धा देतात आणि काही फायदासुद्धा घेतात। माणूस हा एक असा प्राणी आहे ना की जीवन जगत असताना थोडंफार कमवण्याच्या नादामध्ये जीवन जगायचं गमावून टाकतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की जीवन जगायचं राहिलं। जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचा मांडलेला खेळ आहे। कधी जीवनात खूप आशा येतात, कधी अपेक्षा असतात आणि कधी खूप आशेची निराशा आहे ना आणि अपेक्षाचा भंगसुद्धा होतो। पण यामध्ये कधीच खचून आणि डगमगून न जाता परत जोमानं उभं राहायचं,
यातच जीवनाचा खरा आनंद आहे ना. पण आपण आपल्या जीवनात जर भक्ती नसेल, समर्थांची कृपा नसेल, समर्थांचं मार्गदर्शन नसेल, तर मनुष्य खालावून जातो, तो चिंतेमध्ये जातो आणि एक दिवस तो डिप्रेशनमध्ये जातो. आणि मग मनुष्य आत्महत्या का करतो बरं? कारण त्याच्या मनाला सोबती कोणीच नसतो, त्याच्या मनामध्ये सारथी कोणी नसतो. जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये असतो ना, तेव्हा नामस्मरणामध्ये आपण राहतो. आपल्या जीवनामध्ये एक समर्थांचा आधार असतो, मागे पुढे माझा भगवंत उभा असतो. मग आपल्या जीवनामध्ये आपण वाईट पाऊल टाकू शकत नाही. भले आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी आपण त्यातून बाहेर येतो. म्हणजे हे जीवन जगत असताना हे नेहमी लक्षात घ्यायला हवं की तुम्हाला हवं तसं जगा, लोकांचा विचार करू नका आणि समाधानी राहा. ज्या आहे ना त्यामध्ये समाधानी राहायला हवं, त्यामध्ये सुख शोधा. असंही होऊ शकतं, जे आज तुमच्याकडे आहे ना ते सगळ्यांकडे असेलच असं नाही. हे जीवन जगत असताना आहे ना, काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आले तरीही काही जास्त फरक पडणार नाही. ते प्रॉब्लेमसुद्धा एक दिवस जाणार आहेत. फक्त धीर धरा. जशी साधी राहणी आहे ना आणि उच्च विचार ठेवले तर कोणीही आपलं काही करू शकत नाही. सगळ्यांना समजून घ्या आणि प्रत्येकाला विचार मांडायचा प्राधान्य द्या. जर तुम्ही स्वतःच बोलत राहिले तर आपल्या जीवनामध्ये दुःखच येतं ना. म्हणून दुसऱ्याचंही म्हणणं ऐकायला सुरुवात करा. आपलंच खरं आहे ही भूमिका आहे ना, जरा बाजूला ठेवा. सगळ्यांना समजून घ्या, म्हणजे समजून घेणारा खुश आणि आपणही खुश राहू शकतो. पण मनुष्य मात्र इथेच चुकतो ना. माझंच खरं, मी करून या चिंतेमध्ये बुडून जातो. आणि शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये काय राहतं बरं? दुःखच राहतं ना. म्हणून जीवनामध्ये कधी लहान होऊन जगायचं असतं आणि कधी मोठं होऊन जगायचं असतं. म्हणून प्रत्येकाचा आदर आपण करायला हवा. लहान मुलांच्या कामाला प्रोत्साहन द्यायला हवं, मोठ्यांना सपोर्ट करा. या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या ना तर जीवन खूप सरळ आणि साधं होईल. जीवन म्हणजे खरंच कधी न सुटणारं कोडच असतं ना. बघा जुनी लोक बघा खूपच साधं जीवन जगायचे, पण खूप सुखी संपन्न असायचे ना. त्या मातीच्या घरामध्ये पण प्रेम आणि माया असायची. आताच्या धावपळीच्या जगामध्ये कोणी स्वतःसाठी जगत नाही, तर कुठे हरवली ती माणुसकी. म्हणूनच स्वतःसाठी जगा. तुमच्या मनाशी बोला. आज फिरावंसं वाटतं, मनसोक्त फिरा. एखाद्या डोंगरावर जावंसं वाटलं तर जरूर तिथे जा. पण आज आपण एवढ्या कारागृहामध्ये का दडलेलो आहोत बरं? कारण आपल्या जीवनामध्ये चिंता आहे, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. काही खायची इच्छा झाली ना तर लगेच खाऊन घ्या, नाहीतर म्हातारपणी उगाच मनाशी म्हणायला नको. जीवन जगायचं राहून गेलं. प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घ्यायला हवा ना, म्हणजे दुसऱ्यालाही आनंद देत चला. यात आपलं समाधान आहे ना. यात तुम्हाला आनंद भेटतो आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद भेटतो. जीवन असं आहे ना, काही क्षण तुम्हाला रडून जातील, काही क्षण तुम्हाला हसून सुद्धा जातील. म्हणूनच या जीवनरूपी प्रवासातला एक क्षण आहे ना, तुम्हाला जीवन जगणं शिकून जाईल. जीवन म्हणजे जर खरंच आपण पाहिलं ना तर जन्म आणि मृत्यूमधला प्रवास आहे. सुखाने जगलं तर अजून जगावंसं वाटणारा प्रवास, आणि दुःखाने जगलं ना तर जगून वाटणारा हा प्रवास आहे. म्हणून हे जीवन आहे ना भरभरून जगायला हवं. पण आपण म्हणतो की जीवन हे आनंदी जगायला हवं, पण जो खरा आनंद नक्की आहे तरी कुठे? तर तो आहे ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, उपासनेमध्ये आहे. म्हणजे हे मन स्थिर झाल्याशिवाय तो आनंद घेता येतो का बरं? कधीच घेता येत नाही. खरंच या जीवनाचं सत्य हेच आहे ना की तुम्ही किती पैसे कमावले हे तुम्हाला कोणी विचारत नाही,
पण किती माणसं कमावली ना, हे एखाद्याच्या अंत्यविधीला गेल्यावर कळतं की त्याला किती माणुसकी होती. जीवनात चढ उतार होत असतातच ना. ऊन सावळीचा खेळ चालू राहणारा असतो. त्यामुळं मन कायम स्थिर ठेवा. येणाऱ्या संकटांवर मात करा. असं ठरवायचं की संकटाला मी चॅलेंज करणार. काही असेल ना तरी सकारात्मक विचार करेल. हे खूप महत्त्वाचं आहे ना. खरंच जीवन म्हणजे कधी न सुटणारं कोडा असतं का बरं? कधी कधी खूप हसायला लावणारं, कधी कधी खूप रडायला लावणारं, हेच खरं जीवन आहे ना. म्हणजे आपण काय करतो बरं? आपण दर वेळेला भगवंताशी बोलतो की हे भगवंता मला सुखच दे. अरे वेड्या, तुला सुखच दिलं तर मग तुला दुःख काय आहे ते कळेल का बरं? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा असायला हवं. नुसतं सुख येऊन त्याचा फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या. भगवंताला आपण म्हणावं माझ्या जीवनामध्ये दुःखसुद्धा गरजेचं आहे. पण जेव्हा जेव्हा दुःख येईल ना, तेव्हा तेव्हा दुःखाची तीव्रता तुम्ही कमी करा. आणि ही कमी तीव्रता होते कधी बरं? जेव्हा आपल्या वैखरीमध्ये नामस्मरण येतं तेव्हाच होते ना. म्हणून काही वेळा माणूस आहे ना खूप यश मिळवत असतो, पण कौतुक करायचं कोणीच नसतं. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आहे ना अशी एक व्यक्ती कायम आपल्यासोबत ठेवा की जिच्यासोबत आपलं सगळं शेअर करू शकलो पाहिजे. म्हणजे हे जीवन जगताना आहे ना, पैसा पैसा करून जगू नका. तो पैसा आपल्यावर खर्च करा. उगाच पुढच्या पिढीसाठी साठवून ठेवू नका. म्हणून स्ट्रॉंग राहा, हॅप्पी राहा, हेल्दी राहा आणि मग या जगण्यावर शतदा प्रेम करा. पण मनुष्य हे करतो का बरं? कधीच करत नाही. 4-5 पिढ्या संपत्ती पुरेल एवढी संपत्ती असून सुद्धा माणूस रडतो, तरी त्याला पैसा कमी पडतो. म्हणजे असं जीवन असेल तर तो समाधानी होईल का बरं? कधीच होणार नाही. आयुष्यामध्ये कसं जगावं ना, हे जोपर्यंत मनुष्याला कळत नाही तोपर्यंत मनुष्य कधी समाधानी होऊ शकत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा हा मनुष्य प्राणी आहे ना, कधी कधी एवढी पाप निर्माण करत असतो ना. बघा कधी कधी त्याची संगतसुद्धा त्याला वाईट मार्गाला नेत असते. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अशा लोकांच्या घरी कधीही जाऊ नका की ज्या लोकांच्या संगतीनं फिरल्यानं तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होत असते. म्हणजे जे लोक दुसऱ्याला लुबाडून धनसंपत्ती कमावतात, अशा लोकांची संगत आहे ना कधीच करू नका. त्यांच्याजवळ सहभोजनसुद्धा टाळा. कारण एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल ना, तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जाऊ नका. तसं केल्यानं तुम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापामध्ये सहभागी होत असता. कधीकधी आपण काय करतो बरं, की आपल्याला त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात. पैशाच्या लोभापायी, आपल्या फायद्याच्या लोभापायी आपण वाईट मार्गावर जातो आणि मग आपल्या जीवनामध्ये चिंतारूपी रोग निर्माण होतो ना. म्हणून चारित्र्यहीन व्यक्ती असो, व्यसनी व्यक्ती असो, वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती असो, त्याच्या वारालाही थांबू नका. म्हणजे सहभोजन तर दूरच, वाईट लोकांच्या संगतीमध्ये येऊन आपणही वाईटच बनतो ना. म्हणजे जी अहंकारी लोक असतात त्यांच्याकडे जाणं तुम्ही टाळलं पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल हे सांगता येईल का बरं? म्हणजे रागाच्या भरात आहे ना, ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायला कमी करणार नाही, 4 चौघामध्ये अपमानसुद्धा करतील. म्हणून अशा लोकांबरोबर जेवण करणं टाळा. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही, दया नाही, क्षमा नाही, अशा लोकांचे वाईट विचार अन्नामध्ये समाविष्ट होत असतात आणि त्या अन्न ग्रहण केल्यानं आपली ही मानसिकता तशीच बनत असते. म्हणून जे लोक इतरांच्या चुगल्या करतात, एकमेकांच्या मागे नावे ठेवतात, असे लोक विचारहीन दर्जाचे असतात.
अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही. मग त्यांनी शिजवलं अन्न देखील नकोच. म्हणून व्यसनी लोकांबरोबर जेवणं टाळा. तुम्ही व्यसनी नसला ना तरी देखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. उलट तसं करणं त्यांना आणखीन गौरवाचं वाटतं. म्हणून अशा लोकांसोबत जेवण करू नये. कलह क्लेशाच्या वातावरणात जेवण करू नका. म्हणजे हे जेवणासंदर्भात जे नियम आहेत ना ते मनुष्यानं नियोजनानं पाळले पाहिजेत. शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की जर वाईट मनुष्याचा स्पर्श देखील मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करतो. म्हणजे काय बरं? म्हणजे वाईटापासून आपण दूरच राहायला हवं ना. बघा, आपण आता पाहूया की आपले शब्द आहेत ना हे किती महाभयंकर असतात. आपण बघा, स्त्री असो अथवा पुरुष असो, बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत. जर जपून वापरले नाहीत ना तर किती मोठा अनर्थ घडू शकतो ना हे आपल्याला महाभारताच्या एका उदाहरणावरून लक्षात येईल. म्हणजे महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला ना. शरीराने आणि मनाने ती खूप कसलेली होती. युद्धानंतर हस्तिनापुरामध्ये सर्व दूर विधवाच दिसत होत्या. त्या विधवा स्त्रिया पाहून जीव कासाविसा झाला होता ना. अनाथ मुळे इकडे तिकडे फिरत होती. एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी या हस्तिनापुराच्या महालामध्ये झोपलेली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षामध्ये येतात आणि श्रीकृष्णाला पाहून तिला राहवलं नाही. धावत जाऊन तिने श्रीकृष्णाला मिठी मारली. ती म्हणते, हे सख्या, असा तर मी विचारच नव्हता केला. असं काय होईल, काय घडेल? कृष्ण काय म्हणाले बरं? पांचाळी, नियती खूप निष्ठुर आहे. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुशासन नाही तर सर्वच कौरव संपले ना. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता. द्रौपदी म्हणाली, कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिनवायला आला आहेस बरं? श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलेलो आहे. आपल्या कर्माची फळं आपल्याला दिसत नाहीत, पण ती समोर जरूर येतात. तेव्हा आपण काही करू शकत नाही. द्रौपदी विचारते, कृष्ण, मग या युद्धाला मी पूर्णपणे जबाबदार आहे का, असं तुला म्हणायचं आहे का? कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्माचा थोडा तरी हा दूरदर्शीपणा दाखवला असतास ना तर तुला एवढा त्रास झाला नसता. द्रौपदी विचारते, कृष्णा, मी काय करू शकत होते रे? कृष्ण म्हणतो, तुझं स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीनं तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला नसता, त्याचा तू स्वीकार केला नसतास ना तर आज परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये या दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारी वाक्य बोललीस. अंधे का पुत्र अंधा व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास तर तुझं वस्त्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दच आहेत ना, आपले कर्मच म्हणतात ना, आपण आपल्या प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवे, नाहीतर त्याचे वाईट दुष्परिणाम व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे आपण आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात. हे एवढे वाईट दुष्परिणाम असतात. जगात फक्त मानवच असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेमध्ये विष आहे ना. म्हणून बोलताना भान ठेवून बोलावं, हेच महत्त्वाचं असतं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये मनुष्यानं काय बोलावं, कसं राहावं, कसं चालावं हे जर शिकलं नाही ना तर महाभारत घडायला वेळ लागणार नाही. आणि त्याचे परिणाम देखील भयंकर होतात.
ज्याप्रमाणे त्या युद्धाचे परिणाम झाले ना, तसे आपल्या जीवनात सुद्धा होऊ शकतात. आपण कंगाळ होऊ शकतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जीवनामध्ये भरपूर सुख आहे. भरपूर सुखामध्ये आपण न्हावून जाऊ शकतो. फक्त भगवंताच्या चरणामध्ये लीन हो, कर्मामध्ये राहा. जर तू कर्मामध्ये राहशील ना, तर तू पाहिलेलं स्वप्नसुद्धा पूर्ण होतील. तुझ्या जीवनामध्ये समाधान आळ्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये यश निर्माण होईल. तू जे कर्म करशील त्या कर्मानुसारच तुला फळ मिळणार आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहिलं ना, ज्या पद्धतीने मनुष्य कर्म करतो ना, त्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असतं. ते नक्की मिळतं. थोडा वेळ जाईल, पण नक्कीच ते फळ मिळेल. म्हणून कर्मावर विश्वास ठेवा, कर्मामध्ये चाला, कर्मामध्ये राहा. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.